अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, शारदीय नवरात्र सुरू झालेले आहे आणि आपण प्रत्येक जण दररोज देवीची काही ना काही सेवा करत असतो। कोणी कुंकुमार्जन करतं, कोणी दुर्गा पाठ करतात, कोणी सिद्धपुंजिका स्तोत्र वाचतं। घट बसवो असं न बसवलेले असतील किंवा नसतील, पण अखंड दिवा हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो। पण समजा कोणाच्या घरामध्ये अखंड दिवाही नसेल, पण सेवा तुम्ही नक्की करू शकता। आता ह्या शारदीय नवरात्रीमधील अतिशय महत्त्वाचे दिवस म्हणजे महासप्तमी, महाअष्टमी आणि महानवमी। तर महाअष्टमीला दुर्गा सप्तशती, मंगळवार, देवीचा वार मंगळवार आणि दुर्गाष्टमी शारदीय नवरात्र येतील। अशा या महादुर्गाष्टमीला आपल्याला देवीला काही नैवेद्य बनवायचे आहेत। तो नैवेद्य कसा बनवायचा, कोणता नैवेद्य दाखवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा या दिवशी आपल्याला देवी आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे। आपण आई भगवतीची खूप आशीर्वाद मिळण्यासाठी सेवा करत असतो। आणि बघा, आता ओला दुष्काळ पडलेला आहे। ह्या ओल्या दुष्काळात ज्या ज्या लोकांची शेती, ज्या ज्या लोकांचं नुकसान झालंय, त्या लोकांचं पुढं नुकसान होऊ नये, ओला दुष्काळ थांबावा, आई भगवतीनं सगळ्यांना चांगला आशीर्वाद द्यावा असं अगदी मनापासून आपण सगळ्यांनी आई भगवतीजवळ पहिल्यांदा प्रार्थना करूया। जगातील सगळ्या लोकांना आनंदी, सुखी आणि निरोगी ठेवावी एवढं आपण सगळेजण म्हणू। आणि बघा, सप्तमी, अष्टमी, महानवमी खूप महत्त्वाचे दिवस असतात। तर त्यावेळेला आई भगवतीचे या पृथ्वीतला अतिशय जास्त प्रमाणात तत्व असते या पृथ्वीतलावर। तर अशा ह्या आई भगवतीला आपल्याला दोन नैवेद्य दाखवायचे। कोणते? तर सगळ्यात पहिल्यांदा तांबूलचा नैवेद्य। तांबूल म्हणजे काय? खाऊची जी विड्याची पानं असतात ती, गुलकंद, बडीशेप, पांढरे तीळ, जष्टमध, त्यानंतर कात, त्यानंतर बघा बडीशेप, खडी साखर, वेलची, लवंग ह्या पदार्थापासून बनवलेला जो मेवा असतो त्याला आपण तांबूल म्हणतो। तो तांबूल कसा बनवायचा ह्याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही माझ्या ह्याच्यावरती जाऊन बघू शकता। तर बघा, हे तांबूलचा नैवेद्य दाखवायचा। आता हा तांबूलचा नैवेद्य तुम्ही कधी दाखवायचा आहे? तर 30 सप्टेंबर 2025 मंगळवारी महादुर्गाष्टमीला। आता हा नैवेद्य तुम्ही दाखवत असताना समजा तुम्हाला विटाळ असेल, तर तुमच्या घरातील कोणीही मुलगा, मुलगी, पती कोणी हा नैवेद्य, तुम्हाला तांबूल बनवायला शक्य नसेल तर जिथे पानपट्टीमध्ये पानाचा विडा बनवतात तिथे तुम्ही जाऊन सांगितला तांबूल बनवून द्या, तर ते नक्की तांबूल बनवून देतात। फक्त चुना वापरायचं नाही, मगाच्या व्हिडिओमध्ये चुकून चुना सांगितलाय, पण तांबूलमध्ये चुना वापरायचं नाही, बाकी सगळ्या वस्तू, तंबाखू चुना वापरायचा नाही, सुपारी बारीक करून, कात बारीक करून, बडीशेप बारीक करून हे सगळं मिक्सरला कुटून ते तांबूल बनवायचं असतं। तर ह्या तांबूलचा नैवेद्य तुम्ही ह्या 7 दिवसात कोणतीही सेवा केली नसेल तर तांबूलचा जर नैवेद्य दाखवला तर आई भगवतीचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळत असतो। त्यामुळं तांबूलचा नैवेद्य नक्की तुम्ही दुर्गाष्टमीला। आता हा नैवेद्य कधी दाखवायचा? दिवसभरात कधीही तुम्ही, सकाळ, दुपार, संध्याकाळ। हा नैवेद्य दाखवल्यानंतर अर्धा तास त्या देवी समोर ठेवायचा आणि त्यानंतर आपण तो ग्रहण करायचा। आता तुमचा उपवास असेल तर प्रसाद म्हणून त्यातला थोडासा तरी तांबूलमधला प्रसाद घ्यायचं आणि ते ग्रहण करायचं। बाकीचं तुम्ही घरात सगळ्यांना वाटलं तरी चालेल। आपले उपवास असतात, पण देवी देवतांचे कधीच उपवास नसतात, म्हणून दररोज तुम्ही देवी देवतांना जो काही तुमच्या घरामध्ये जेवण बनवता त्या सगळ्यात भाजी, चपाती, वरण, भात जे काय असेल त्याचा नैवेद्य दररोज दाखवला तरी चालतो। पण दुर्गाष्टमीला तांबूलचा नैवेद्य अतिशय दुसरा नैवेद्य खीर। मग तुम्ही तांदळाची खीर करा, शेवयाची करा, गव्हाची करा, रव्याची करा, कोणतीही खीर करा, त्याचा नैवेद्य दाखवला तर चालेल। पण अतिशय आवडता आई भगवतीचा नैवेद्य म्हणजे कोणता? तर मखाण्याची खीर। मखाणे म्हणजे छोटे छोटे गोल असे बघा मिळतात मखाणे, त्या मखाणे आणायचे, ते तुपामध्ये भाजायचे। ड्रायफ्रुट्स तुमच्याकडे असतील
तर थोडे ड्रायफ्रुट्स त्यामध्ये तुपामध्ये भाजायचे, थोडीशी खडी साखर किंवा गूळ घालायचा आणि ते सगळं मिक्सरला वाटायचं आणि दूध घ्यायचं, दुधामध्ये हे थोडं 1 चमचा टाकायचं आणि त्यानंतर ते शिजवायचं, त्याची खीर बनवायची आणि त्यामध्ये थोडंसं वेलची लवंग टाकायचं आणि हा नैवेद्य तुम्ही आई भगवतीला दाखवायचा। आई भगवतीला मखाण्याची खीर अतिशय प्रिय आहे आणि ही खीर तुम्ही दाखवल्यानंतर आई भगवती तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असते। त्यामुळे प्रत्येक दुर्गाष्टमीला जरी तुम्ही आई भगवतीची खीर दाखवून नैवेद्य दाखवून पूजा केली तरी चालेल, पण ह्या शारदीय नवरात्रीमध्ये दाखवायला विसरू नका। ओटी भरा, दुर्गाष्टमी दिवशी कन्यापूजन करा, हवन करा, ह्या गोष्टी नक्की करा। आणि कायच सेवा जमली नसेल आता एवढ्या दिवसात आजपर्यंत उद्यापर्यंत, तर दुर्गाष्टमी दिवशी कुंकुमार्जन श्रीयंत्रावरती, लक्ष्मीच्या मूर्तीवरती, लक्ष्मीची पावले असतील त्याच्यावरती, आई भगवतीवरती, आई भगवतीचं तर तुम्ही देव बसलेले असेल त्यामुळे नाही, श्रीयंत्रावरती करू शकता, लक्ष्मीच्या पावलावरती करू शकता, कवडी असते त्या कवडीवरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता। ह्या सेवा नक्की करा। दुर्गा सप्तशतीचे पाठ ज्यांनी वाचले त्यांनी ठीक, ज्यांनी वाचले नाही त्यांनी सुद्धा 1 ते 13 दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आहे। मी आणि माझी मुलगी पहिल्या दिवसापासून दररोज संपूर्ण दुर्गा सप्तशती पाठ 1 ते 13 दररोज, दोघी संध्याकाळी प्रदोषकाळी दररोज आम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि सिद्ध कुंजिका स्तोत्राचा 11 वेळा पठण करत कवडीवरती कुंकुमार्जन करतो। तुम्हीही नक्की हे उपाय सगळे करा। नैवेद्य दाखवायला विसरू नका। जे तुम्हाला दोष, ज्या अडचणी त्या सगळ्या दूर होतील। आई भगवती तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती देईल आणि तुमच्या आयुष्यात सगळी भरभराट होईल। नक्की आई भगवतीची सेवा करा। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि जे कोणी माझा नवीन लोक व्हिडिओ बघत असतील त्या नवीन लोकांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या सगळ्यांचं एक सबस्क्राईब जे आहे ते व्हिडिओ बनवण्याला खूप महत्त्वाचं असतं। कसं असतं, व्हिडिओ बनवणारा जो असतो तो खूप विचार करून, मेहनत करून बनवत असतो, पण सबस्क्राईब करायला काहीच प्रॉब्लेम नाही। तुम्हाला व्हिडिओ बघत असताना फक्त सबस्क्राईब करायचे आहेत। तुमच्या एका सबस्क्राईबमुळं व्हिडिओ बनवणाऱ्याला खूप सपोर्ट मिळतो। नक्की सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।